अपघात नव्हे 100% घात असा आरोप रोहित पवारांनी केलाय। अजितदादा 27 जानेवारीला संध्याकाळी मुंबईहून पुण्याला गाडीने जाणार होते। पूर्व विदर्भातल्या नेत्यामुळे दादांना उशीर झाला का असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केलाय। तर विमान कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे। अजितदादांच्या विमान अपघातावर रोहित पवारांनी घातपाताची शंका व्यक्त केली आहे। विमान कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी रोहित पवारांनी केली। अजितदादा 27 जानेवारी रोजी संध्याकाळी मुंबईहून पुण्याला गाडीने जाणार होते। गाड्यांचा ताफाही लागला होता, पण दादा का निघाले नाही असा सवाल रोहित पवारांनी केलाय। पूर्व विदर्भातला एक मोठा नेता अजितदादांना भेटायला येणार होता, पण तो नेता उशिरा आला। त्या नेत्याला उशीर का झाला? दादांचा गाडीने जाण्याचा प्लॅन त्या नेत्यामुळे फिसकटला का असा सवाल रोहित पवारांनी केलाय। आधीच विमान कमी उंचीवर आणले गेले होते का? त्यानंतर शेवटच्या काही मिनिटात पायलट काहीच जो मेन पायलट आहे, एवढी घटना जमीन जवळ येते, विमान टिल्ट होतंय, तिथं बंद पडतंय विमान, तरी तुम्ही काहीच बोलत नाही, याचा अर्थ काय? तर याचा अर्थ जर काढायला गेलं, मला असं वाटतं की हा अपघात नाही, हा 100% त्याच्यामध्ये घात असू शकतो। या बाबतीत विमान कंपनी जी VSR आहे, एरो नावाची हँडलिंग कंपनी आणि जो कपूर नावाचा पायलट होता, या 3 कंपन्या आणि व्यक्तीवर आमची शंका आहे। रोहित पवारांनी विमानाचे पायलट सुमित कपूर यांच्यावरही संशय व्यक्त केलाय। सुमित कपूर याची ब्रेथ एनालायझर टेस्ट करण्यात आली होती का असा सवाल रोहित पवारांनी विचारलाय। आदल्या दिवशी 27 जानेवारीला रोजच्या वेळेपत्रानुसार दादा संध्याकाळी म्हणजे जेव्हा कॅबिनेटच्या बैठका झाल्या, दादा म्हणाले होते अधिकाऱ्यांना की 4-5 तास मी माझी कामं करेल, काही अधिकारी मला माझ्या पार्टीतले काही अधिकारी भेटणारे आणि काही नेते भेटणारे आणि मग मी मुंबईला जाईल असा दादांचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अंदाज होता। ताफा सुद्धा लागला होता। एक फार मोठे नेते दादाला भेटण्यासाठी येणार होते, ते वेळेत येणार होते, पण उशीर झाला। ते उशिरा आल्यामुळे आणि चर्चा उशीरपर्यंत सुरू राहिल्यामुळे दादांचा वेळ त्याच्यामध्ये गेला आणि 5-5:30ला ते दादा गाडीने जाणार होते, ते गाडीने जाऊ शकले नाही। पूर्व विदर्भातील एक कुठले तरी नेते हे मोबाईल चेक करा दादांचे, नाही तर लँडलाईनवर कोणाचा फोन होता काय होता मला माहित नाही, पण मला जे कळालेलं आहे सही करावीच लागते, फार महत्वाची फाईल आहे। आणि मग ती फाईल कुठे हे जेव्हा बघितलं गेलं, ती फाईल घरी नव्हती, ती फाईल मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये होती दादांच्या। ती फाईल पोहोचूस तर वेळ गेला, वेळ गेल्यानंतर ती फाईल आली, पण एक मोठा नेता आपल्या पक्षाचं बोलत असेल तर सही तर करावीच लागेल। आणि मग दादाने ती सही केली, ती फाईल यूज तर सही करूच तर त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी वेळ गेला। तर चर्चा काय चालली होती हा विषय जेव्हा केला, तेव्हा तिथं चर्चा कुठले तरी राजकीय कन्सल्टंट कोणीतरी आहे, त्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे जो शेकडो कोटीचा आहे, तो आपल्याला कॅन्सल करावा लागतोय, कारण त्यांच्याकडनं काहीच आपल्याला मिळत नाही, त्याचा काहीच फायदा होत नाही। अशा पद्धतीची चर्चा तिथं झाली आणि दादांना त्याच्यामध्ये उशीर झाला आणि मग दादांना प्लॅन बदलावा लागला। या देशामध्ये 2च MRO आहेत, एक मुंबईच्या आसपास आहे, प्रफुल्ल पटेल साहेबांची मालकी त्या MROची असं आम्हाला त्या ठिकाणी कळतं, आणि दुसरं कुठे दिल्ली साईडला त्या ठिकाणी आहे, पण हे MRO आहे। पण ह्या कंपनीकडे एक वेगळा MRO होतो असं म्हणतात, ते स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून ही सगळी 27 विमानं ते मेंटेन त्या ठिकाणी करत होते। मग त्यांच्याकडे एक्सपोर्ट होते का? जसं तुमच्या कंपनीमध्ये म्हणजे तुम्ही सगळे वेगळ्या वेगळ्या चॅनलचे असला तरी जर 5च चॅनल असतील तर हा रिपोर्टर जास्तीत जास्त या 5 मध्येच कुठेतरी जाणार आहे, मग तिथून नोकरी निघाली की परत 5 मध्ये दुसरीकडे जाणार आहे। तसंच MRO जर 2च असतील तर मग ते लोक कोण आहेत, जे लोक या VSR कंपनीमध्ये आज काम करतात, पूर्वी ते कुठं काम करत होते, कोण आहेत ते? रोहित पवारांनी विमानाचे पायलट सुमित कपूर यांच्यावरही संशय व्यक्त केलाय। सुमित कपूर याची ब्रेथ एनालायझर टेस्ट करण्यात आली होती का असा सवाल रोहित पवारांनी विचारलाय। कदाचित ट्रान्सपॉन्डर हा मुद्दामून विमानाच्या आतून हा बंद केला होता। तुम्हाला टिल्ट होताना जे विमान दिसते त्या ट्रान्सपॉन्डर बंद होता। ट्रान्सपॉन्डर हा 8:43.18 ह्याच्यात
तुम्ही म्हणाल इथं टाइम वेगळा दिसतोय, त्यात फ्लाईट रडारच्या शेवटच्या UTC टाइम म्हणजे 3 ते म्हणजे याच्यामध्ये 5 तास आपल्याला ऍड करावं लागतं. त्यात 8:43:18 जेव्हा हे बंद झाला ट्रान्सपॉन्डर, का बंद झाला का कुणी बंद केला? 8:27 एअरक्राफ्ट करून रनवे 29ची परवानगी मागण्यात आली, म्हणजे परफेक्ट फ्लॅट आहे. जसं तुम्ही 2023 ऍक्सिडेंट बघितला तर नुसतं घासत गेलं होतं, अशी कदाचित घटना घडू शकली असते, दादा जिवंत असू शकले असते. 29 नंबरची परवानगी तिथं ATC कडनं घेतली होती, ATC ती परवानगी दिली आणि 2 मिनिटानंतर एअरक्राफ्ट करून रनवे 11ची परत परवानगी मागितली. का? कशामुळे? काय कारण? प्रश्नच आहे. म्हणजे सोपं सोडून अवघड कशाला घ्यायचं? कपूरचे कुठला तरी मित्र कुठेतरी बोलत होता की बाबा नो, कपूर आदल्या दिवशी बाहेरून आला होता भारताच्या, तो उडवणारच नव्हता, पण मग त्याला अचानक सांगितलं आणि मग त्याने उडवायला घेतलं विमान, असं तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल. तर मग आमचा प्रश्न असा आहे की मग टेक ऑफ पूर्वी मुख्य पायलट हे का बदलले गेले? हे 2 पायलट हे ट्रॅफिक मध्ये 6:30 वाजता सकाळी अडकलेत आणि ते येऊ शकत नाहीत, म्हणून दुसरे पायलट आम्हाला द्यावा लागला, अशी कुठेतरी एक स्टेटमेंट आम्ही सोशल मीडियावर आणि काही मीडियाच्या माध्यमातून तिथं ऐकली होती की हे जे 2 पायलट आहेत जे ट्रॅफिक मध्ये अडकले असं म्हणतात. मग कुठं होते? त्यांचा CDR तुम्ही काढलाय का? ट्रॅफिक पोलीसच्या बऱ्याच ठिकाणी तिथं CCTV कॅमेराज आहेत, ते तुम्ही तिथं बघितले का? मग हे 2 ट्रॅफिक मध्ये अडकले, तर मग हे 2 काय एअरपोर्टलाच राहायला होते का? एअरपोर्टच्या जवळ राहायला होते का? मग हे दोघं तिथं कसे आले? असा बरेच काही प्रश्न आम्हाला तिथं पडतात. विमान कोसळलं तेव्हा शेवटच्या वेळी मुख्य पायलट गप्प का होते, असा सवाल रोहित पवारांनी केलाय. विमान कोसळण्याआधी को पायलट शांभवी पाठक ओ शिट असं 2 वेळा म्हणाली होती. मग पायलटच्या तोंडून एकही शब्द कसा आला नाही, असं रोहित पवार म्हणाले. जेव्हा 8:43:55 फील्ड इनसाइड जेव्हा पाठक मॅडम त्या ठिकाणी बोलल्या, तेव्हा तिथं 8:44:13 म्हणजे जेव्हा ते टील झालं तेव्हा मॅडम म्हणाल्या होत्या ओ शिट. हे त्यांचं रिॲक्शन आहे, हे त्या मॅडमचं रिॲक्शन आहे, को पायलटचं रिॲक्शन आहे. त्या मेन पायलटचा आवाज कुठेही तिथं येत नव्हता. मग पायलट झोपला होता का डोज ऑफ झाला होता का वेगळंच काहीतरी झालं होतं का मुद्दामून त्याच्या मनामध्ये एक निश्चय त्याचा होता की आता आपल्याला हे विमान काही झालं तरी जमिनीवर त्या ठिकाणी घेऊन जायचं आणि ऍक्सिडेंटच घडवायचा, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. कदाचित असंही होऊ शकतं जेव्हा पाठकाला ते कळालं, त्या ज्या मॅडम होत्या त्यांनी कदाचित मग विमान एका बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला. काय स्वतःचं विमान पाहिजे असं अजित पवारांना काही काळापासून वाटत होतं, असं रोहित पवार म्हणाले. अजितदादांनी काचेच्या बाटलीतून पाणी प्यायला सुरुवात कशामुळे केली होती, असा सवालही रोहित पवारांनी विचारलाय. सुनेत्रा पवारांची इच्छा नसताना शपथविधी झाला असं रोहित पवार म्हणाले. दादांच्या पक्षातील नेत्यांनीच शपथविधीसाठी घाई केली असं रोहित पवार म्हणाले. कुठेतरी मेन विषयाकडे लक्ष न जाता दुसऱ्याच विषयाकडे त्यांचं लक्ष गेल्यामुळे कदाचित काकींची इच्छा नसताना सुद्धा शपथविधीला सुद्धा काही प्रमाणात घाई ही त्यांच्याकडनं तिथं झाली. सगळ्यांच्या प्रायोरिटी आणि महत्त्वाच्या गोष्टी वेगळ्या असतात. आम्ही आज दुःखात आहोत. आम्हाला माहिती पाहिजे की काका आमचे दादा हा जो ॲक्सिडेंट झाला तो कशामुळे झाला, ही आमची प्रायोरिटी आहे, हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि हीच गोष्ट काकींसाठी सुद्धा महत्त्वाची आहे, पार्थ आणि जयला पण महत्त्वाची आहे. पण ह्या नेत्यांना काय महत्त्वाचं आहे हे मी सांगण्यापेक्षा गेल्या 13 दिवसामध्ये लोकांनीच बऱ्याच काही गोष्टी तुमच्या माध्यमातून बघितलेल्या आहेत. तर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीमध्ये जात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाल्याचं बोललं जात आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही दिल्लीला जाऊन मोदी आणि शहा यांची भेट घेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीमध्ये जात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. सोमवारी रात्री फडणवीस तातडीने दिल्लीला गेले. दिल्लीमध्ये जात फडणवीसांनी भाजपच्या मोठ्या नेत्यांसोबत चर्चा केली. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारही दिल्लीला जाणार आहेत. सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवारांसोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेही दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे दिल्लीत राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असल्याचंही बोललं जात आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेल्या या घडामोडी महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
12 तारखेला राष्ट्रवादीचं विलिनीकरण करण्याची अजित पवार यांची इच्छा होती असं शरद पवार यांनी याआधी सांगितलंय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या काही नेत्यांनीही विलिनीकरण होणार होतं असं सांगितलंय. पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल विलिनीकरणाबद्दल फारसे उत्सुक नसल्याचं दिसतंय. प्रकृती बिघडल्यानं शरद पवार रुग्णालयात दाखल आहेत. सुनेत्रा पवार यांनी शरद पवार यांची रुग्णालयामध्ये जात भेट घेतली आहे. फडणवीसांनी दिल्लीमध्ये वरिष्ठांची भेट घेतली आहे. आता सुनेत्रा पवार यांच्या दिल्ली भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडामोडी घडणार हे पाहावं लागणार आहे. विलिनीकरणाचे वगैरे जे विषय आहेत ते त्यांच्या पक्षाचे विषय आहेत. त्या विषयात मी बोलणं योग्य होणार नाही. त्यांचा पक्ष त्या संदर्भात बोलेल. देवेंद्र जी आज हिंदी में बताइए कि आज कैबिनेट तर ती वेळच आलेली नाही ना. जेव्हा वेळ येईल ते जर आम्हाला अधिकृतरित्या येऊन सांगतील की आमचं काही ठरलं आहे तर त्यावेळेस याच्यावर मी प्रतिक्रिया दिली पाहिजे. रोज पतंगी उडवायच्या कशा करता? महाराष्ट्राचं सरकार अमित शहा चालवतात. तिहेरी भूमिकेत अमित शहा असल्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अमित शहांची भेट घेणं याच्यामध्ये आता नाविन्य नाही. आता अजित पवारांच्या पक्षाचं काय करायचं वगैरे वगैरे असे अनेक प्रश्न चर्चेला आले असतील. विलिनीकरण कोणामध्ये करणार? राष्ट्रवादी काँग्रेस शिंदे गट भाजपमध्ये विलीन होणार आहेत की अजून काय होणार आहे? दिल्लीतून त्यांनाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या सध्याच्या मूळ प्रमुखांना भेटावं लागेल. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारलाय. सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारल्यावर अजितदादांच्या आठवणीने पार्थ पवार भावूक झाले. सुनेत्रा पवार पदभार स्वीकारताना मंत्रालयामध्ये राष्ट्रवादीचे नेते देखील उपस्थित होते. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारल्यावर पार्थ पवार यांना अश्रू अनावर झाले. मंत्रालयातल्या ज्या खुर्चीवर अजितदादा बसायचे त्याच खुर्चीवर सुनेत्रा पवार यांना बसलेलं बघून पार्थ पवार यांना भावना अनावर झाल्या. मंत्री आदिती तटकरेही यावेळेस भावूक झाल्या. सुनेत्रा पवार पदभार स्वीकारताना प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित होते. 10:45 सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारला. त्याआधी 9:15 सुनेत्रा पवार यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. 9:30 सुनेत्रा पवार यांनी चैत्यभूमीवर जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. 10:15 सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात दाखल झाल्या. त्यानंतर 10:30 सुनेत्रा पवार मंत्रालयात पोहोचल्या. मंत्रालयात पोहोचल्यावरती त्यांनी अजितदादांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमेलाही सुनेत्रा पवार यांनी अभिवादन केलं. त्यानंतर 6व्या मजल्यावरच्या उपमुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये जात त्यांनी पदभार स्वीकारला. सुनेत्रा पवारांनी पदभार स्वीकारल्यानंतर धनंजय मुंडेंनी सुनेत्रा पवारांना वाकून नमस्कार केला. चंद्रपूर पालिकेमध्ये महापौर पदाच्या निवडीआधी नाट्यमय अशा घडामोडी पाहायला मिळाल्या. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मदतीने चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर झाला. चंद्रपूरच्या महापौरपदी भाजपच्या संगीता खांडेकर विराजमान झाल्या, तर उपमहापौरपदी ठाकरेंचे शिवसेनेचे प्रशांत दानव हे उपमहापौर झाले आहेत. चंद्रपूर महापालिकेत महापौर पदाच्या निवडीआधी नाट्यमय घडामोडी घडल्या. ठाकरेंच्या शिवसेनेच्या मदतीनं चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर बसलाय. भाजपच्या संगीता खांडेकर चंद्रपूरच्या महापौर झाल्यात, तर उपमहापौरपदी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव निवडून आले. महापौर पदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवार संगीता खांडेकर यांना 32 मतं पडली, तर काँग्रेस उमेदवार वैशाली महाडोळे यांना 31 मतं मिळाली. मतदानावेळी वंचितचे 2 तर एमआयएमचा 1 नगरसेवक अनुपस्थित राहिला. चंद्रपूरच्या उपमहापौरपदी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव यांची निवड झाली.
उपमहापौर पदाच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव यांना 32 तर काँग्रेस उमेदवार पप्पू देशमुख यांनाही 32 मतं मिळाली. वंचित उपमहापौर पदाच्या निवडणुकीतही तटस्थ राहिली. महापौर पदासाठी तटस्थ राहिलेल्या MIMच्या नगरसेवकानं मात्र उपमहापौर पदासाठी मतदान केलं. त्यामुळे शेवटी ईश्वर चिठ्ठीद्वारे उपमहापौर पदाचा निर्णय घेण्यात आला. ईश्वर चिठ्ठीद्वारे ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रशांत दानव यांची उपमहापौरपदी निवड झाली. पहिलं 1.25 वर्ष चंद्रपूरमध्ये भाजपचा महापौर बसणार आहे. त्यानंतरचं 1.25 वर्ष ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर बसणार आहे. काँग्रेसनं महापौर पदाची मागणी फेटाळल्यामुळे भाजपला पाठिंबा दिल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेनं सांगितलंय. विजय वडेट्टीवारांकडे गेलो होतो रिक्वेस्ट करायसाठी, का त्यांना आम्हाला 5 वर्षात कुठेही महापौर करायला तयार नव्हते. त्याच्या कारणाने आणि विकासाला चालना देण्यासाठी, उद्या शहराच्या विकासासाठी आम्हाला भाजपसोबत आम्ही बोलणी केली, म्हणजे आमचा विषय ठरलेला आहे. जे सेक्युलर पक्ष म्हणून वंचित असतील किंवा MIM असतील, हे देखील या ठिकाणी कुठंतरी त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपाला पाठिंबा दिला. ते तटस्थ राहिले, काही सभागृहात हजर राहिले नाही. त्याच्यामुळे या ठिकाणी आम्हाला सत्ता ही गमवावी लागली. संदीप गिरेजी यांच्यासोबत आमचा जो करार झाला आहे, त्या करारानुसार चंद्रपूर शहराच्या विकासामध्ये आम्ही सर्वांनी एकत्र राहायचं व चंद्रपूरच्या प्रगतीचा, विकासाचा झंझावात वेगाने करण्याचा आम्ही संकल्प केला आहे. स्थानिक पातळीवर विस्कळीतपणा येऊ नये यासाठी संदीप गिरेंनी ती घेतलेली भूमिका, ही भूमिका त्यांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे आणि मी एकूण तिथलं स्थानिकचं जे समीकरण आहे आणि ती स्थिती आहे ती सन्मान्य पक्षप्रमुखांना सुद्धा व्यवस्थितपणे कळवलेली आहे. मला आता एवढीच माहिती आहे की चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे महापौर झालेले आहेत. महापौरांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत. आता त्या ठिकाणी काय अलायन्सेस आहेत, ते कुठल्या पद्धतीने केलेले आहेत, याची माहिती मी आपल्याला यानंतर घेईन, त्यावेळेस देईन. भाषेवरच्या आंदोलनावरून भागवतांनी केलेल्या वक्तव्यावर राज ठाकरे यांनी टीका केली आहे. अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नका, हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उपटून दाखवा, असं राज ठाकरे म्हणाले. भाषेवरून केलेल्या एका वक्तव्यावरून राज ठाकरेंनी मोहन भागवतांवर निशाणा साधलाय. संघाच्या कार्यक्रमात मोहन भागवतांनी भाषेवरून होणारा वाद हा एक आजार असल्याचं म्हटलं होतं. त्यावरून राज ठाकरे चांगलेच भडकलेत. सरसंघचालक भागवत यांनी भाषेबद्दल आंदोलन करणं हा एक आजार आहे, अशा आशयाचं विधान केलं. त्या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलवण्यात आलं होतं. ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती. ती मंडळी मोदी सरकारच्या भीतीमुळे आली होती. नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून बाहेर या. गुजरातमधून UP, बिहारच्या लोकांना पळवून लावलं, तेव्हा तिकडे जात समरसतेचे धडे का दिले नाहीत? मराठी माणूस सहनशील आहे, सत्ताधारी लिबलिबीत आहेत, म्हणून भागवतांची अशी हिंमत होते. अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नका, आधी हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उपटा, नंतरच आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा. यात हिंदुत्व आणून ज्ञानामृत पाजू नका. 2 दिवस माननीय पूजनीय सरसंघ चालकांनी केवळ मार्गदर्शन केलं नाही, तर आलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं. आणि जी उत्तरं त्या ठिकाणी आलेली आहेत, त्यामुळे संघ विरोधी प्रचार करणाऱ्यांची दुकानं बंद होणार असल्यामुळे आता अनेकांना, कुणाला तळमळ वाटते, कुणाला मळमळ वाटते, वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत. त्यामुळे अनेक लोक बोलून राहिलेले आहेत. मला असं वाटतं की या संदर्भात त्यांची असूया एवढीच असावी सगळ्यांची की आम्हाला का बोलवलं नाही. मोहन भागवत यांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं तेही पहा. समाज में भाषा के आधार पर भेदभाव है, ऐसा नहीं है. ये तरह तरह की बातें उभाड़ी जाती है, तब कुछ लोगों से हो जाता है. लेकिन सब मराठी लोग तलवार लेके बाहर आए और सब अन्य भाषी लोग भाले लेके बाहर आए, ऐसा नहीं है. तो एक लोकलाइज बीमारी है, उसको सार्वजनिक नहीं करना. ऐसा नहीं मानना कि वो फैली, वो नहीं फैले इसकी चिंता करना. बातों को उबाड़ने वाली शक्तियां हैं, वो अपना काम करती है. राजनीति चलती है तो उसमें स्वार्थ के कारण भी ये बातें होती है, हो जाती है. उसको फैलने नहीं देना, उसके जख्म नहीं होने देना, हुए तो मरम पट्टी करना, जल्दी से जल्दी उसको मिटा देना. भाषेसाठी नाही लढायचं,
तर मग कशासाठी लढायचं? हा देश का निर्माण झाला? आणि तुमच्या संघाचीच भूमिका आहे की प्रत्येक प्रादेशिक भाषा ही राष्ट्रभाषा आहे. हे भागवत साहेबांच्या कानावर गेलेलं दिसत नाही. त्यांच्या संघाची भूमिका, त्यांच्या संघटनेची भूमिका. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्याच्यामध्ये काही काळं दिसण्याची गरज नाही. मोहनराव भागवतांच्या आधीपासून हा देश आहे. सातत्यानं इतर भाषेचा द्वेष करायचा आणि मातृभाषेवर प्रेम दाखवायचं हे धोरण चुकीचं आहे. राज ठाकरे यांना देखील विनंती आहे की आपण सातत्यानं हिंदुत्ववादी भूमिका घेत असता, परंतु जेव्हा भाषेचा विषय येतो तेव्हा इतर भाषेचा द्वेष करू नका. जी भागवत यांच्या वक्तव्यावर टीका करण्यात येते, अशी टीका योग्य नाही. राजसाहेबांना त्याच्याबद्दल माहिती दिली, तेही कदाचित चुकीची माहिती दिली असा माझा पूर्ण विश्वास आहे. कधी अशा पद्धतीचं ट्विट कधी कुठल्या मदरसामध्ये बसलेल्या मौलवीला सांगत नाही की उद्याची अजान जरा मराठीमध्ये देण्याची हिंमत कर. कधी मुंब्रामध्ये सांगत नाही, जिथे ती कैसा हराया बोलत होती हिंदीमध्ये बोलली ना. मोहल्ल्यांमध्ये गेल्यावर चकार शब्द काढायचा नाही, तिथे आपलं जीभ उघडायची नाही, पण फक्त जिथे हिंदू आणि हिंदुत्वाचा विषय असेल तिथे लगेच आपला द्वेष पसरून पाकिस्तानमध्ये बसलेल्या अब्बांना खुश करण्याचा हा जो कार्यक्रम आहे ना, म्हणून मुंबईकरांनी आणि सगळ्यांनी घरी बसवलेला आहे. भाषा हा अस्मितेचाच विषय आहे, त्याच्यामध्ये दुसरं तिसरं काही नाही. आणि भाषाच्या अस्मितेवर अख्ख्या जगात जी युद्ध झालेली आहेत ते भाषिक अस्मितेच्या मुद्द्यावर वेगळे झाले. बंगाली भाषा, उर्दू भाषा या मुद्द्यांवर वेगळे झाले. आज रशिया युक्रेन जे युद्ध चालू आहे हे भाषिक अस्मितेसाठीच युद्ध चालू आहे. मोहनजी भागवतांचे विचार कदाचित वेगळे असू शकतात, पण याचा अर्थ दुसऱ्यांचे विचार चुकीचे आहेत हे म्हणणं योग्य. नेता रणवीर सिंगला धमकीचा मेसेज आलेला आहे. व्हॉट्सअपवरील व्हॉइस नोटद्वारे रणवीर सिंगला धमकीचा मेसेज आला आहे. मुंबई पोलिसांकडून आता याबाबत तपास सुरू आहे. व्हॉट्सअप व्हॉइस नोटद्वारे धमकी देत कोट्यवधींची मागणी करण्यात आली आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर फायरिंग झाली आणि त्याच वेळी रणवीरला धमकी आल्याची माहिती आहे. बिश्नोई गँगच्या नावाने कथित धमकीचा व्हॉइस नोट आलाय. आणखी एक महत्त्वाची बातमी पाहूयात. रणवीर सिंग, दीपिका पदुकोण यांच्या फ्लॅटवर 6 सशस्त्र गार्ड तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे सोसायटीमध्ये वाद निर्माण झाला. सोसायटीच्या परवानगीशिवाय हे गार्ड तैनात केल्याचा सोसायटीचा आरोप आहे. सोसायटीकडून दादर पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे.